सुरेख सुरुवात करत असताना गोलंदाज भावेश पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट होता आणि चांगल्या वेगाने टाकलेला बॉल फलंदाजाने देखील थोडी चूक केली, एका चुकीच्या फटक्याची निवड केली. सरळ बॅटने जर खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित हा बॉल गितेशला खेळून काढता आला असता. मात्र निराश केलंय गितेशनं या मॅचमध्ये आणि खातं न उघडता तो तंबूत परतलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पोहोचतोय नयन. नॉन स्ट्रायकर सेंटला पंकज दळवी आहे, जो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि खूप चांगला स्ट्रोक प्लेअर. त्याच्याकडे भरपूर चांगले चांगले स्ट्रोक्स आहेत. व्हीमध्ये देखील तो चांगली फटकेबाजी करू शकतो. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फार देखणे फटके त्याचे असतात, तर त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे कारण त्याचा पार्टनर खूप लवकर त्याला सोडून गेला आहे तंबूमध्ये. त्यामुळे आता पंकज आणि नयन यांना एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. भावेश गोलंदाजी करतोय आणि भावेश APL मधूनच या गावाला हा खेळाडू मिळालेला आहे. या आधीच्या APL मध्ये चांगली कामगिरी भावेशची होती, मात्र हा बॉल खूप खराब होता. हाफ ट्रॅकर खूप जास्त उंची होती बॉलमध्ये, त्यामुळे पंचांनी बॉल वाईट घोषित केलाय. पहिली धावफलकावर लागते. एक बाद एक अशी स्थिती आहे. नेक्स्ट डिलिव्हरी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शफल करून खेळायचं होतं. फाईन लेगकडे अपील होते, मात्र पंच वाईटची खूण करतायत. आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय, म्हणजेच सलग 2 वाईट चेंडू आणि धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. प्रत्येक कर्णधार आपण पाहतोय की टॉस जिंकल्यानंतर येथे प्रथम फिल्डिंग करताना दिसतोय आणि ते निर्णय योग्य देखील ठरलेत. पहिल्या 2 मॅचेसमध्ये चेस करणारे संघ सामने जिंकलेले आहेत, म्हणजे ज्यांनी टॉस जिंकलाय त्यांनी सामना देखील जिंकलाय. अशी काहीशी परिस्थिती आपल्याला वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळते आणि विराट कोहली टॉस जिंकत नाहीये, परंतु तो एक नशिबाचा भाग असतो. ओहो, आणखीन एक वाईट बॉल. पहिला बॉल किती छान होता, मात्र त्यानंतर पूर्णपणे दिशा भरकटली जाते. 3 सलग वाईट चेंडू. ज्या पद्धतीने सुरुवात करण्यात आली होती असं वाटलं होतं की आणखी चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल, मात्र खूप प्रयोग एक प्रकारे करण्याचा प्रयत्न, कारण पहिला बॉल बँग ऑन टार्गेट खोलवर टप्प्याचा होता. बोल्ड केलं फलंदाजाला, त्यानंतर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. किती आवश्यकता होती तो देखील एक मोठा प्रश्न आहे. राऊंड द विकेट. यावेळेस ट्रिपल उद्ध्वस्त केला जातोय अराउंड द लेग्स. जबरदस्त गोलंदाजी, चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज भावेश आणि दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. विकेट टू विकेट गोलंदाजी जेव्हा जेव्हा गोलंदाजांनी केली आहे या खेळपट्टीवर, तेव्हा तेव्हा फलंदाज अडचणीत आले. तर खूप उजव्या यष्टीच्या दिशेने जाऊन थोडा अक्रॉस जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडासा वेगात बीट झाला फलंदाज. चुकीच्या फटक्याची निवड होती असंच म्हणावं लागेल, कारण बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जरी चेंडू बॅटवर आला असता तर मला असं वाटतं की एकच धाव मिळाली असती. एकपेक्षा जास्त धावा मिळणं तिकडे फार कठीण आहे, कारण डिक्लेअर झोन आहे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, ऑन साईडला देखील आणि ऑफ साईडला देखील. तर फारच चुकीच्या फटक्याची निवड होती, रिस्क जास्त होती त्या फटक्यामध्ये आणि आपली विकेट गमावून तंबूत परतलाय बॅट्समन नयन. त्याला देखील खातं उघडता आलं नाही. 3 धावा धावफलकावर आहेत आणि 3 धावा वाईटच्या सौजन्याने मिळालेल्या आहेत लक्ष्मण स्पोर्ट्सला. नवीन बॅट्समन ध्रुव बाळ. फुलटॉस बॉल आहे, दिशा दाखवली आहे. बॉल जाईल डिक्लेअर झोनमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एकच धाव मिळेल. समोर खेळणं फार गरजेचं आहे. जास्त धावा तुम्हाला जर बनवायच्या असतील तर निश्चितच व्हीमध्ये किंवा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर चांगले स्ट्रोक्स एक्झिक्यूट करावे लागतील, तरच चांगली धावसंख्या उभारता येईल. पाठीमागे किती मोठा फटका जरी मारला तरी मात्र एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली आहे. पार्टनरशिप फार महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. गोलंदाजीचा आपण विचार केला तर भावेशने 3 स्क्वेअर चेंडू टाकलेत, मात्र त्या व्यतिरिक्त 2 महत्त्वाचे मोहरे त्याने गारद केलेत. गितेश आणि नयन यांचा अडसर त्याने दूर केलाय, परंतु अजूनही या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू शिल्लक आहेत.
पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑनच्या दिशेने आपल्याला फिल्डर दिसतोय आणि एक फिल्डर आहे लॉंग ऑफला. म्हणजेच व्ही मध्ये दोन्ही खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत, कारण पंकजकडे स्ट्राईक आहे आणि पंकज तिकडे चांगले फटके मारत असतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता, इनसाइड एज लागली आणि बॉल ट्रॅव्हल होतोय. शॉट फाईन लेगकडे डिक्लेअर झोन आहे, त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. संमिश्र स्वरूपाचं षटक आहे खऱ्या अर्थानं. मात्र ओव्हरऑल जर आपण विचार केला तर गोलंदाजाच्या बाजूने आतापर्यंत हे षटक चाललंय. पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही कमी धावा खर्च करत असाल आणि त्यामध्ये देखील काही गडी जर बाद करत असाल तर निश्चितच कौतुक तुमचं व्हायला हवं. वातावरण आता तापतंय. दुपारच्या सत्राकडे आता जवळपास आपण वाटचाल सुरू केली आहे. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता बॉल. खूप छान चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॅटला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. जास्त काही मुवमेंट चेंडूमध्ये नव्हती, मात्र रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने. थोडासा रूम स्वतःला दिला आणि एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटची काही गाठभेट झाली नाही. लांबलचक असं हे षटक आहे, अजूनही षटक समाप्त झालेलं नाही. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. किमान 2 धावा घेण्याचा इथे मानस जरूर असणार आहे. 4 खेळाडू चेंडूचा पाठलाग करताना दिसले आणि चेंडूची फेक होईपर्यंत मात्र अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि आता मात्र हे पहिलं षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झळकतायत. 2 बाद 7. लक्ष्मण स्पोर्ट्स विरुद्ध HP स्पोर्ट्स अशी ही लढत. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि तो शेवटचा सामना पहिल्या फेरीतील असेल बाळाराम स्पोर्ट्स विरुद्ध पांडुरंग स्पोर्ट्स. तर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय, आपण सज्ज राहायचं आहे. लक्ष्मण स्पोर्ट्सची इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. DJ शुभम यांची आम्हाला चांगली साथ मिळते, आमच्या आवाजाची ते काळजी घेत आहेत. त्याचप्रमाणे स्कोररच्या भूमिकेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत रोशन दळवी. क्रिकेट रसिकांना आम्ही वारंवार विनंती करतो की गेट समोर कोणीही गाड्या पार्क करू नयेत आणि रस्त्यावर देखील कोणीही गाड्या पार्क करू नका प्लीज, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना काही त्रास होणार नाही. पंकज ऑन स्ट्राईक. नवीन षटकाला सुरुवात करतोय राजेश. खोलो टप्प्याचा बॉल आहे, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय, वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावा जास्त प्रमाणात खर्च केल्या जातात आणि बऱ्याचदा आपण हे पाहिलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विशेषतः की 1 किंवा 2 धावांनी देखील संघ पराभूत होत असतात. आणि जेव्हा तुम्ही प्रथम गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे अवांतर धावा खर्च करता तेव्हा त्या धावांचं प्रेशर हे तुमच्या फलंदाजांवर धावांचा पाठलाग करताना येत असतं. आणखीन एक दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर, यावेळेस तर भरपूर बाहेर होता. विकेट किपरने तिथे प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा, मात्र त्याला देखील यश मिळालेलं नाही. डिक्लेअरचा देखील इशारा पंच करतायत. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल, यस, जेव्हा चेंडू हातामध्ये तिथे घेण्याचा प्रयत्न केला डिक्लेअर झोनमध्ये गेला होता विकेट किपर आणि त्यामुळेच ह्या एकूण 2 धावा मिळत आहेत लक्ष्मण स्पोर्ट्स या टीमला. तर कुठेतरी दिवाळीचा बोनस गोलंदाजांकडून जरूर दिला जातोय. दहा धावा धावफलकावर आहेत. फलंदाजांनी खरं तर जास्त काही चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली नाही, मात्र तरी देखील 10 धावा झाल्यात. यावेळेस इनसाइड एज बॅटिंग करणं फार डिफिकल्ट दिसतंय. बॉल पूर्णपणे बॅटवर येत नाहीये. हा बॉल थोडासा खाली राहिला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर थोडीशी विड्थ जरूर होती, परंतु बाउन्स कमी असल्या कारणानं तिथे अचूक टायमिंग पंकजला साधता आलं नाही. मात्र सुदैव म्हणावं लागेल बॅट्समनचं की बॉल यष्ट्यांवर गेला नाही, नाहीतर प्लेड ऑन देखील झाला असता. हळूहळू धावसंख्या पुढे सरसावत असताना थेंबे थेंबे तळे साचे अशी ही परिस्थिती सध्या लक्ष्मण स्पोर्ट्स या टीमची पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही पाहिलं तर भरपूर चेंडू शिल्लक आहेत. सध्या दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. फक्त एकच लीगल बॉल टाकून झाला या षटकामध्ये, म्हणजे तब्बल 17 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत आणि 17 बॉलवर जर 30-32 धावा जरी जोडल्या तरी एक चांगला स्कोर असेल. ओहो, गोलंदाज इथे धावांची लयलूट करतोय. नो बॉलचा इशारा.
बीमर बॉलची हाताळणी केली जाते आणि आता मात्र त्याचा भुर्दंड येथे कदाचित गोलंदाजाला भोगावा लागू शकतो. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. एक चांगली संधी चालून आली आहे या ठिकाणी बॅट्समन ध्रुवाकडे. ध्रुवा डावखुरा फलंदाज. पाहायचं आहे फ्री हिट बॉल आहे आणि या फ्री हिट वर येईल का बिग हिट. लेट्स सी. चांगला बॉल मात्र तेवढाच चांगला फटका. शेवटच्या क्षणी फटका ऍडजस्ट केलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह आणि गॅप शोधलाय. ओहो ट्रिमेंडस शॉट. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता परंतु बॉल अडवता आला नाही. बॉल सीमा पार. चौकार. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. काय अप्रतिम फटका. खरं तर फ्री हिट बॉल असला की फलंदाज जास्तीत जास्त अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतात. मिड विकेट स्क्वेअर लेग झोनमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र या ठिकाणी एक क्लासिक फटका पाहायला मिळाला. थोडा दुरून फटका खेळला होता मात्र गॅप शोधला. पॉईंट आणि कव्हरच्या मधून ज्या पद्धतीनं सुईमधून धागा ओला जातो तसाच बॉल 2 खेळाडूंच्या मधून काढला होता त्या ठिकाणी ध्रुव बाळनं. आणि एक क्लासिक चौकार या मॅच मधला हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय ध्रुव बाळच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 16. 2 गडी बाद. अशाच फटक्यांची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. हवेत खेळण्याची गरज तर असते मात्र प्रत्येक बॉल हवेत खेळण्याची गरज नसते. हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते सिद्ध होत आहे अशा फटक्यानंतर. तुम्ही जर गॅप शोधले तर तुम्हाला हवेत खेळण्याची गरज भासणार नाही आणि तरी देखील तुम्ही चांगल्या वेगानं धावा आपल्या टीमसाठी जोडू शकता. एक कव्हर पॉईंट, एक कव्हरमध्ये फिल्डर आहे, एक मिड ऑफ आहे. ऑन साईडला एक स्क्वेअर लेगकडे फिल्डर, बाकीचे खेळाडू सीमारेषेवर. यावेळेस उंच उडवलाय बॉल. झेल होऊ शकतो. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. डाऊन द बॉल आलाय फिल्डर आणि टिपला गेलाय चांगला झेल. ध्रुव बाळची खेळी संपुष्टात. तर अशा पद्धतीनं तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. नुकताच एक सुरेख चौकार ठोकला होता ध्रुव बाळने. ऑफ साईडला एक दिलखेचक फटका मारला होता मात्र यावेळेस त्याने चूक केली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल जो त्याला ड्राईव्ह करता आला असता ऑफ साईडला, ऑन साईडला एक बिग हिट करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि थोडासा वर लागला बॅटच्या. त्यामुळेच एलिव्हेशन अधिक होतं फटक्यामध्ये. उंची जास्त होती आणि जे अंतर पाहिजे होतं सीमारेषा गाठण्यासाठी ते तिथे पार करता आलं नाही ध्रुव बाळला. बाद होऊन तंबूत परतलाय ध्रुव बाळ. बाद होण्यापूर्वी त्याने 7 धावांचं योगदान दिलं एका चौकाराच्या मदतीनं. संघाची एकूण धावसंख्या 3 बाद 16. लक्ष्मण स्पोर्ट्स HP स्पोर्ट्स संघाविरुद्ध टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये. प्रेक्षक देखील चांगली साथ देत आहेत या क्रिकेट स्पर्धेला. यावेळेस पंकज बिग हिट करण्याचा प्रयत्न करत होता. पुल करण्याचा त्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागले आणि पंकज फार स्ट्रगल करताना दिसलंय. ओहो नो बॉलचा इशारा. सर्कलमध्ये विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 4 फिल्डर तुम्हाला तैनात ठेवायचे आहेत मात्र तिथे 3च फिल्डर होते असं पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी नो बॉलचा इशारा केलाय. तर ही कॅप्टनची चूक म्हणावी लागेल की फील्ड प्लेसमेंट योग्य रीतीनं करता आलं नाही. त्यामुळेच इथे त्यांच्या संघाला थोडासा फटका बसतोय. तर 2 धावा स्कोअरमध्ये ॲड केल्या जातील. धावसंख्या 3 बाद 18. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जास्त वेळ घेतला जातो या इनिंग्समध्ये आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजेच अवांतर चेंडू जास्त टाकले जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 3 वाईट चेंडू टाकले होते भावेशनं. खरं तर त्याने 7च धावा खर्च केल्या. धावा जास्त खर्च केल्या नाही. 2 गडी देखील बाद केले आणि या षटकामध्ये राजेशने आपण विचार केला तर 2 वाईट बॉल टाकलेत आणि आता हा एक नो बॉल. याआधी देखील एक नो बॉल टाकला होता म्हणजे 2 नो चेंडू आणि 2 वाईट. भरपूर एक्स्ट्राज इथे खर्च केल्या जात आहेत. पुढचा बॉल फ्री हिट. स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन. फटका मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून चूक. डिक्लेअरचा इशारा पंचांकडून येतोय. तर फ्री हिट बॉलचा जास्त काही लाभ उचलता आला नाही. फलंदाज
किरणला एकच धाव आली या बॉलवर आणि ती देखील अवांतर स्वरूपात. 19 रन्स ऑन द बोर्ड सोफा. तरी देखील आपण पाहिलं तर धावसंख्या चांगली दिसते. 3 फलंदाज जरूर लवकर बाद झालेत, परंतु 19 धावा सध्या धावफलकावर आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन हॅमर्ड करायचा होता बॉल. बॅटची बाहेरची कट घेऊन बॉल ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एक धाव मिळेल. सिंगल जास्त येत आहेत, एकच चौकार आलाय. अवांतर धावांचा भरणा जास्त आहे, त्यामुळेच एक चांगली धावसंख्या सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहे. 20 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघांना जास्त मोठी धावसंख्या उभी करता आली नाही आणि त्यामुळेच चेस करत असताना संघ जिंकताना दिसलेत. ह्या मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या येथे लक्ष्मण स्पोर्ट्स संघ उभारेल का, हा मोठा प्रश्न आहे. पंकजकडे आता मात्र स्ट्राईक. यावेळेस अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार, सुपर्ब शॉट. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. कमजोर बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय पंकज दळवीच्या माध्यमातून आणि अशाच फटक्यांची अपेक्षा असते पंकज कडून. ती अपेक्षा आता मात्र पूर्ण करत असताना पहिला षटकार पंकजच्या बॅट मधून आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 बाद 26. हॅलो हॅलो आणि आता मात्र ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये. ड्रिंक्स व्हॅन देखील आलेली आहे. अगदी इंटरनॅशनल मॅचेसमध्ये जसं चित्र आपल्याला पाहायला मिळत असतं तसंच काहीसं चित्र आहे. आमणी गावाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते. हे सलग 7वं वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आमणी गावामध्ये देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. आमणी गावाचं मोठं नाव आहे या आमणी लोणार परिसरामध्ये. शिवनेरी 40+ आमणी संघाचं देखील आता मात्र इथे ओपनिंग सेरेमनी असणार आहे. म्हणजे हा संघ देखील आता 40+ मध्ये तुम्हाला खेळताना दिसेल आमणी गावाच्या माध्यमातून या नवीन हंगामामध्ये. आणि ग्रामीण क्रिकेट देखील या विभागामध्ये विशेषतः भरपूर प्रमाणात खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेटला देखील आणि ही ओपनिंग सेरेमनी तुम्ही पाहू शकता. गावामध्ये जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 2 षटकांनंतर 26 धावा धावफलकावर. लक्ष्मण स्पोर्ट्स ची स्थिती फार छान पाहायला मिळते. नवीन षटक घेऊन विचू. टप्प्याचा बॉल अगदी उपट टाकायची होती एक प्रकारे त्या बॉलवर. बॅकफुटला फलंदाज गेला होता. खरं तर पुल करण्यासारखा हा बॉल होता, मात्र त्याला एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हरकडे टोलावण्याचा प्रयत्न केला. आणि टेनिस जो खेळ असतो त्याच्यामध्ये जे फटके मारले जातात टेनिस रॅकेटने, तसाच काहीसा फटका मारायचा होता. एक आगळ्या वेगळ्या ढंगाने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी किरण दळवीचा, मात्र बॉल काही बॅटवर घेता आला नाही. विजय गोलंदाजी करतोय उर्फ विजू. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड. ओहो, सुरेख झेल टिपला जातोय. षटकाराचं रूपांतरण कॅच मध्ये केलंय फिल्डरने. फलंदाज बाद. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा.
पुन्हा एकदा आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर जसा प्रयत्न होता तसाच प्रयत्न फलंदाजाचा, मात्र यावेळेस अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळण्यात आला होता, मात्र आडवा आला फिल्डर सीमारेषेलगत भावेश, आणि भावेशनं ही करामत केली. जबरदस्त झेल टिपलाय. किरण दळवीची खेळी संपुष्टात आली आहे. टेनिस बॉल, राफेल नदाल वगैरे यांची आठवण करून देणारे फटके मैदानामध्ये पाहायला मिळाले. डबल फोर हँड स्ट्राईक होता, फोर्सिंग स्ट्रोक देखील तुम्ही म्हणू शकाल. जबरदस्तीनं फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला जाऊन. शॉर्ट बॉल होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, मात्र प्रयत्न फसलाय बॅट्समन किरणचा, आणि यश मिळालंय गोलंदाज विजय केणेला. वारंवार आखो टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. जबरदस्त फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये. खूप छान गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही 3 बॉल्समध्ये विजय केणेने, आणि हे गरजेचं देखील होतं, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावर होत्या, तर धावसंख्येला थोडासा ब्रेक लावणं गरजेचं होतं. यावेळेस पहा, भरपूर उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, मात्र येथे आपण पाहतो की पाठीमागी सीमारेषा नाही आहे. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर खेळण्यानंतर एकच धाव मिळणार आहे, त्यामुळे समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. हा बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर तैनात, सहज सोपा झेल, फलंदाज फेल. सुजय 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. खातं न उघडताच तंबूत परततोय, आणि शॉर्ट पिच गोलंदाजी येथे प्रभावी ठरताना दिसते विजय केणेची. एक वेगळीच रणनीती बनवून तो आलाय. आज आमने गावानं चषक ठेवलाय EPL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय. कॅचिंग चांगली पाहायला मिळते. याआधी भावेशने चांगला झेल टिपला, आणि आता नवनाथच्या माध्यमातून एक चांगला झेल. 1 फॉर दी ओव्हरचा मात्र इशारा पंचांनी केलाय त्या ठिकाणी गोलंदाजाला, कारण हा बाउन्सर बॉल होता. हुक केला होता बॉल, मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये झेल देऊन तंबूत परतलाय सुजय. नवीन बॅट्समन आलाय, नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. दरम्यान पंकजकडे स्ट्राईक, दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉटम एज बॅटशी लागली आणि तिथेच घरंगळत राहिला होता. खेळपट्टूच्या बाजूला बॉल, विकेट किपरनं बॉल फील्ड केलाय. धाव मिळणार नाही. आणि काय जबरदस्त हे षटक सध्या तरी प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू टाकलेत विजय केणेने, आणि विजयचा पूर्णपणे विजय होतो या षटकामध्ये. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेले नाही, 2 गडी बाद केलेत, आणि हा शेवटचा बॉल जर डॉट टाकला तर या APL मधील हे पहिलं मेडन षटक असेल. फक्त मेडन षटक नाही तर डबल विकेट मेडन अशा प्रकारचं षटक असेल जर हा बॉल डॉट आला तर. शेवटचा बॉल षटकातील. पावलांचा वापर ड्राईव्ह केलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न, हो मिसफील्ड झाली आहे मिड विकेट झोन मध्ये, आणि आता दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तर मेडन षटक मात्र पाहायला मिळालं नाही, मात्र कौतुकास्पद गोलंदाजी. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही गोलंदाज विजय केणेसाठी. 2 गडी बाद केले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा झळकतायत लक्ष्मण स्पोर्ट्सच्या 5 बाद 28. यानंतरचा सामना मित्रांनो पाहायला विसरू नका. बाळाराम स्पोर्ट्स विरुद्ध पांडुरंग स्पोर्ट्स, आणि हे दोन्ही संघांतील खेळाडू देखील आतुरलेले आहेत केव्हा त्यांना संधी मिळते मैदानामध्ये जाण्याची. पहिला सामना आपण पाहिला, उद्घाटनीय सामना साहिल स्पोर्ट्स विरुद्ध जगदीश स्पोर्ट्स. साहिल स्पोर्ट्सने तो सामना जिंकला. त्यानंतर इंद्रा स्पोर्ट्स आणि मनोज स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान लढत खेळवण्यात आली होती. मनोज स्पोर्ट्सने बाजी मारली, आणि आता तिसरा सामना सध्या आपल्या समोर रंगतोय. आमणे गावाच्या ह्या RK क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे, आणि ह्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर खेळवल्या गेलेल्या आहेत. एक अतिशय लोकप्रिय असं हे ग्राउंड आहे. यावेळेस चांगला बॉल होता, राऊंड द विकेटनं अँगल डिलिव्हरी, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, बॅट्समनला बीट करून बॉल निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉलने सुरुवात करत असताना आपल्या षटकाला गोलंदाज पियुष. पहिल्या षटकामध्ये भावेशनं 7 धावा देऊन 2 गडी बाद केले. राजेशचं मात्र षटक फार मागडं, 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर विजयची अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर पोहोचेल का नाही. मिड विकेटकडे जो खेळाडू आहे त्याच्यापासून भरपूर दूर होता खरं तर बॉल, आणि चेंडू फील्ड होईपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. आत्तापर्यंत आपण पाहिलं की 5 फलंदाज बाद झालेत, आणि त्यामध्ये गितेश सर्वात अगोदर बाद झाला 0 वर. त्यानंतर
नयनने देखील निराश केलं, शून्यावर बाद झाला. ध्रुवा चौथ्या क्रमांकावर आला होता, 7 धावा जोडल्या एक चौकाराच्या मदतीनं. किरणने बाद होण्यापूर्वी फक्त एक धाव जोडली आणि सुजयला खातं उघडता आलं नाही. मात्र एक बाजू लावून धरली पंकजने. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि आतापर्यंत त्याने 11 धावांचं योगदान दिलंय आणि तोच पंकज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. क्षमता भरपूर आहे पंकजमध्ये मैदानाच्या चहू बाजूने फटकेबाजी करण्याची. यावेळेस बॅकफुटला जाऊन व्हॉट अ शॉट, ट्रिमेंडस स्ट्राइक, षटकार. खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा, आज आमने गावानं चषक काहीसा संथ गतीने टाकण्यात आलेला बॉल होता. वेट केला फलंदाजाने, बॅकफुटला वजन ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर समोरच्या बाजूने तडाखा दिलाय. जबरदस्त हा फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. पंकजच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. हो, यावेळेस पुल केलाय, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, चांगला प्रयत्न, मात्र झेल यावेळेस ड्रॉप झालाय. याआधी आपण अशा प्रकारचा एक झेल पाहिलाय सीमारेषे लगत, मात्र ह्यावेळेस थोडीशी चूक घडली, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा तिकडे फिल्डरने जरूर केली होती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आमने प्रीमियर लीग 2021 मध्ये. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये, भरपूर उंच गेला होता बॉल आणि जजमेंट तर चांगलं होतं, मात्र सीमारेषेच्या अगदी लगत होता फिल्डर, हातातून बॉल निसटलाय. यावेळेस हा बॉल काही नीटसा बॅटवर घेता आला नाही. डिक्लेअरचा मात्र इशारा पंच करतायत. बॅटला स्पर्श करून बॉल पाठीमागे गेलाय. एकच धाव मिळेल पंकजला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली 38, 38 धावा. पहिल्या 2 सामन्यांमध्ये एवढी मोठी धावसंख्या प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघांना बनवता आली नव्हती, तर कुठेतरी समाधानकारक स्थिती ही म्हणता येईल लक्ष्मण स्पोर्ट्सची. पुढचा बॉल सागरसाठी. शॉर्ट आर्म पोल, चांगला फटका आहे, टायमिंग चांगला आहे, मात्र गॅप मिळत नाहीये. फिल्डिंग देखील तेवढीच चांगली, परंतु फेक तेवढी चांगली म्हणता येणार नाही. थोडासा दिशाहीन थ्रो आणि काय जबरदस्त चित्त थरारक रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट आणि याचबरोबर डावाची झाली आहे समाप्ती. तर एकूण धावसंख्या 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. एक चांगला स्कोर या ठिकाणी उभारलेला आहे, तो म्हणजेच लक्ष्मण स्पोर्ट्स या टीमने. आणि HP स्पोर्ट्स समोर 4 षटकांमध्ये विजयासाठी 41 धावांचं टार्गेट, 41 रन्स टू विन. चला तर पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. मी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये या. बाळाराम स्पोर्ट्स आणि पांडुरंग स्पोर्ट्स. बाळाराम स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर विनोद चोरगे यांचा संघ आहे आणि पांडुरंग स्पोर्ट्स जनार्दन केणे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय सुरेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. आपण टॉस सन्माननीय विश्वजित केणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सुरेश पाटील साहेब.
तर हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असेल. बाळाराम स्पोर्ट्स विरुद्ध पांडुरंग स्पोर्ट्स. पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. टॉस कॉइन एका बाजूला आमने टेनिस क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला ही स्पर्धा आमने प्रीमियर लीग 2021. मनोहर केणे जे कॅप्टन आहेत पांडुरंग स्पोर्ट्स या टीमचे कॉल देणार आहेत. APL असा त्यांचा कॉल आहे. मात्र आलेला आहे आमने टेनिस क्रिकेट. तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण रोहन पाटील आणि प्रणय दळवी यांच्याकडून सॉफ्ट ड्रिंक्स देतोय. टॉस खंडू पाटील यांनी जिंकलाय अर्थात बाळाराम स्पोर्ट्सच्या कॅप्टनने. दोन्ही पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. थँक्यू. वेल बॅटिंग करताना 40+ करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉसमधून समाचार असा आहे की बाळाराम स्पोर्ट्सचे जे कॅप्टन आहेत खंडू पाटील यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, ते म्हणजेच पांडुरंग स्पोर्ट्स या टीमला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आता मात्र मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आदित्य जाधव यांचा. थैंक यू सो मच अजय गरत. आइए दोस्तों, लौट चलते हैं अब आमने प्रीमियर लीग की दुनिया में, जहां पर 4 ओवर में जीतने के लिए कुल मिलाकर 41 रनों की चुनौती रखी है HP स्पोर्ट्स के सामने लक्ष्मण स्पोर्ट्स ने. देखिए, पहले इनिंग में जिस तरह की गेंदबाजी की थी, भावेश ने 7 रन खर्च करे 2 विकेट. दूसरे ओवर में राजेश ने 19 रन और सबसे महंगा ओवर खर्च किया था. उन्होंने विजय केने ने 2 रन देकर 2 विकेट. तीसरा ओवर में कहीं ना कहीं कमर तोड़ दी थी, गेंद की मांग की और पर पीयूष ने आखिरी ओवर के थे जिसमें 12 रन बने थे. देखिए, जो सुबह के सत्र में पूरे आमने गांव में जो रैली निकली थी APL के सभी खिलाड़ी के साथ, जिसमें ब्रॉस बैंड गाजा बाजा के साथ, ये देखिए आपके टीवी स्क्रीन और स्मार्ट मोबाइल पर आप देख सकते हैं, जो हमें स्पॉन्सर किया था महेंद्र केले ने, उनका हम विशेष आभार व्यक्त करते हैं APL ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से. और APL 2021 के लिए जो फर्स्ट कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया है हमने के माजी सरपंच और डैशिंग उद्योगपति माननीय श्री सुनील जी फ्लोरे साहब की तरफ से, उनका भी हम आभार व्यक्त करते हैं. सेकंड कैश प्राइज माननीय मुन्नाली श्रद्ध जोशी की तरफ से, ट्रॉफीज लेट इंद्रपाल पाटिल की याद में माननीय श्री सुरेश सावलाराम पाटिल साहब, उनके तरफ से. लौट चलते अब मैच की तरफ, ग्राउंड की तरफ. तेज चमकती हुई धूप नजर आ रही है और चमकती हुई APL 2021 की प्रीमियर लीग. संकेत के लिए गेंदबाज किरण, राइट आर्म ओवर द विकेट. पटकी हुई गेंद, लेकिन बैट्समैन के रीच के बाद हाइट फैक्टर कहीं ना कहीं पर देखते हुए स्क्वायर लेग अंपायर किरण गुंदली और 1 फॉर दी ओवर का भी इशारा था. वह एक बाउंसर अब कर चुके इस वक्त, बताते हुए किरण गुंदली एक्स्ट्रा के मदद के साथ खाता खुलता हुआ एक बिना किसी नुकसान पर. 2 खिलाड़ी आउटफील्ड में डीप में लॉन्ग ऑन
और एक लॉन्ग ऑफ सागर और पंकज आउटफील्ड में नजर आते हुए, बाकी सभी खिलाड़ी सर्कल के अंदर। किरण की अगली गेंद और दी विकेट, इस मर्तबा नीचे बैठ गई थी, सवाल पूछा पर लेकिन विश्वास उतना नहीं था, उत्साह ज्यादा था विकेट कीपर का। गेंद कॉरिडोर के विकेट कीपर के दस्तानों में चली गई थी। एक बिना किसी नुकसान पर पावर प्ले में कहीं ना कहीं अच्छी शुरुआत की ज़रूरत है अगर इस मैच को जीतना है एचपी स्पोर्ट्स को। जिस तरह से शुरुआत, हालांकि गीते शून्य पर आउट हुए थे लेकिन पंकज ने बहुत अच्छी पारी खेली अपनी टीम के लिए, वैसी पारी अब संकेत या पीयूष को खेलनी पड़ेंगी एचपी स्पोर्ट्स के लिए। किरण दलवी मुड़ते हुए और दी विकेट, गेंद के नीचे विकेट कीपर और पहले विकेट गिरती भी, पहला विकेट का पतन होता बा एचपी स्पोर्ट्स का संकेत दलवी के रूप में। थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष धन्यवाद होतो डीजे। या ये देखिए किस तरह से आउट हुए, ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, टॉप एज लकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। जो सुबह के रैली में ब्रॉस बैंड हमें स्पॉन्सर किया था महेंद्र के ने, उनका एपीएल कमेटी की तरफ से हम आभार व्यक्त करते हैं। नए बैट्समैन कुणाल, और इस एपीएल का जो टेलीकास्ट हो रहा है यूट्यूब के माध्यम से हमें जो स्पॉन्सर किया सत्यवान जोशी साहब, जो डीवाई फाउंडेशन के मेंबर से, और इंटरनेट यूट्यूब के माध्यम से अगर टेलीकास्ट जा रहा है तो उसके लिए इंटरनेट लगता है, और उसकी सुविधा मामूली ब्रॉडबैंड के प्रोपराइटर सागर पाटिल की तरफ से हमें स्पॉन्सर किया है। नया बैट्समैन अब कुणाल आ चुके, किरण दलवी गेंदबाजी करते हुए ऑन साइड में पुल कर दिया, खिलाड़ी मौजूद है सागर, और एक विकेट गिरता हुआ, बैक टू बैक 2 झटके देते हुए किरण दलवी एचपी स्पोर्ट्स आमने को। हे थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा। ऑफ स्टंप की बाहर की गेंद थी, खींच के मार दिया था ऑन साइड में, डीप मिड विकेट की दिशा पर जाकर सागर ने कैच को अंजाम दिया था, और दूसरी विकेट कुणाल के रूप में गिरती हुई, बैक टू बैक अब किरण दलवी 2 झटके देते हुए। देखिए लक्ष्मण स्पोर्ट्स के फ्रंट लाइन और इस मैच के ट्रम्प कार्ड है की ऑफ सक्सेस, जीत का सूत्र उनके ऊपर बहुत डिपेंड करता है लक्ष्मण स्पोर्ट्स का। धन्यवाद आदित्य। आताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे संजयजी केणे साहेब, यांना मी विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं खूप खूप स्वागत। बहुत अच्छी गेंद, बिल्कुल बैंग ऑन टारगेट, जॉर्कर गेंद की थी ऊपर और अपने स्टंप को कवर कर दिया था बैट्समैन पीयूष ने, अपने आप को बचाने की कोशिश की थी ऊपर। पावर प्ले में जो शुरुआत चाहिए थी वो किरण अब अपने टीम के लिए देते हुए केवल 1 रन बनाए, वो भी एक्स्ट्रा के मदद के साथ। नफीतुली और कंजूस गेंदबाजी हम देखते हुए, सवाल पूछा ऊपर लेकिन गेंद बल्ले का किनारा लेकर प्ले डाउन होने की ऊपर संभावना थी। संजय डिक्लेअर केणे झोन में साहेब गेंद, यांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर विराजमान व्हायचं आहे। धन्यवाद। माननीय श्री संजय जी केने साहब का आगमन हो चुका है। उनके मालूमात के लिए बताता चलूँ, मैच लक्ष्मण स्पोर्ट्स बनाम एचपी स्पोर्ट्स के बीच में चल रहा है, जहां पर जीतने के लिए 41 रनों की चुनौती रखी है एचपी स्पोर्ट्स के सामने। अभी भी पावर प्ले का खेल जारी है और रनों के लिए काफ़ी संघर्ष करती भी एचपी स्पोर्ट लक्ष्मण स्पोर्ट्स के सामने एक एक रन के लिए इस वक्त तरसती हुई, जबकि केवल स्कोर कार्ड पर 2 रन बने। विजय केने अब नया बैट्समैन आ चुके नंबर 4 पर, जो टीम की रीढ़ की हड्डी मानी जाती है। हालांकि गेंदबाजी बहुत कमाल की थी उन्होंने, केवल 2 रन खर्च करके 2 विकेटें हासिल की थी। देखना अब बल्लेबाजी में क्या कुछ करते अपनी टीम के लिए।
गेंद चली गई फ्लाई स्लिप की तरफ से डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। 1 ओवर की समाप्ति के बाद 3 रन 2 विकेटों के नुकसान पर पावर प्ले की खेल में पूरी तरह से बैकफुट पर जाती हुई एचपी स्पोर्ट्स कहीं ना कहीं अब दबाव बढ़ेगा बल्लेबाजों के ऊपर, जबकि 3 ओवरों में जीतने के लिए अब 38 रनों की जरूरत, जो अब रिक्वायर रन रेट अब बढ़ता हुआ बची भी 18 गेंदें और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। लगभग अब प्रति ओवर 13 की जरूरत है जीतने के लिए। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ मरता क्या ना करता सुजय पाटिल को गेंदबाजी के लिए बुलाया, जबकि बायात के तेज गेंदबाज है। देखिए तमाम स्पॉन्सर के कटआउट को दिखाया जा रहा है। जगदीश स्पोर्ट्स के स्पॉन्सर रमेश जोशी, जनार्दन केने पांडुरंग स्पोर्ट्स के स्पॉन्सर है, इंदिरा स्पोर्ट्स के स्पॉन्सर महेंद्र पाटिल, मनोज स्पोर्ट्स के स्पॉन्सर अनिल फुलोरे, सत्यम दलवी जो साहिल स्पोर्ट्स के स्पॉन्सर है, योगेश केने जो इस वक्त खेल रही है लक्ष्मण स्पोर्ट उनके स्पॉन्सर है, और उनकी टीम कहीं ना कहीं अब अच्छे टच में नजर आती हुई प्रसाद पाटिल जो इस वक्त एचपी के स्पॉन्सर है, और बालाराम स्पोर्ट्स के स्पॉन्सर विनोद छोरगे। पहली गेंद दिशा तीसरी पर लोअर फुल टॉस गेंद थी पर शॉट स्क्वायर लेग की दिशा पर खेला हुआ शॉट। 1 रन पूरा करते हुए बैट्समैन विजय केने। यस जो एचपी स्पोर्ट इस वक्त बल्लेबाजी कर रही है, जो हमलिया बुदाजी पाटिल उनकी याद में स्पॉन्सर की है। सुजय की पटकी हुई गेंद, देखना क्या कुछ हुआ है, फाइट का इशारा था अब, और एक बाउंसर अब कर चुके इस वक्त बताते हुए उमेश खेने। बीच में पटक दिया था, हालांकि कंधे का ज्यादा इस्तेमाल किया था गेंदबाज सुजय पाटिल ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 5। किरण और पंकज जाकर अब कुछ खान मंत्र देते हुए सुजय पाटिल को। हालांकि गेंदबाजी जो शुरुआत में हमने देखी थी, किरण ने केवल 3 रन खर्च किए थे, 2 विकेटें हासिल की थी। सुजय पाटिल में वो क्षमता है फिर से हुक करने की कोशिश, लेकिन बीट हुए बैट्समैन। गेंदे उनके सीने के करीब से जा रहे, कहीं ना कहीं तेज को भाप नहीं पा रहे, गति काफी ज्यादा निकलते हुए सुजय पाटिल, और उनके गति के सामने बल्लेबाज ढेर हो रहे। सुजय पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट, देखना क्या कुछ हुआ है, ऊपर विकेट कीपर जाकर गेंद को उठाते हुए लेग बाय का इशारा था वह एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे सरकता हुआ अब 6-2 विकेटों के नुकसान पर। बड़े शॉट्स की अब जरूरत है यहाँ से। अगर एचपी स्पोर्ट्स को मैच जीतना है तो फिर अब सिक्सर और बाउंड्रीज में डीलिंग की जरूरत है, हवाई यात्रा की जरूरत है। सिंगल और डबल से अब कुछ काम नहीं बनने वाला है एचपी स्पोर्ट्स के लिए। हेलीकॉप्टर उड़ा दिया, लेकिन वाइड ऑफ लॉन्ग ऑन की दिशा पर, काउ कॉर्नर की दिशा पर सागर थे जब तक गेंद को उठाते हुए थ्रो करते हुए 2 रन पूरे करते हुए विजय खेने। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ देखिए किस तरह से इस शॉट्स को खिला था। यस, महेंद्र सिंह धोनी के अंदाज में इस शॉट को खिला था विजय केने ने। गेंद सागर के पास जब तक जाती हुई तब तक समय था 2 रन पूरे करने का। खींच के मार दिया है, नो मैंस लाइन में गेंद टिप्पा खाती हुई खिलाड़ियों पर मौजूद है। देखिए गेंद भी अब शरारत करते हुए तीसरे की कोशिश हो रही है, देखना है खतरा हो सकता है, और बड़ी विकेट हासिल करते हुए रनआउट के रूप में विजय केने की। हे थरारक क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरारक क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा। धन्यवाद डीजे दी के सुबह की रैली को दिखाया जा रहा है, जो ब्रॉस बैंड के साथ हमें स्पॉन्सर की थी माननीय श्री महेंद्र केने की तरफ से। तमाम खिलाड़ी को दिखाया जा रहा है। अब सवाल
हो चुका है। देखिए इस तरह से क्या तीसरे रन की ज़रूरत थी या नहीं। हालांकि विजय केने में वो क्षमता देखिए, आकर वो जिस तरह से टच में नज़र आ रहे थे, बड़े शॉट्स खेल सकते हो, काबिल उनमें थी, लेकिन तीसरे रन की क्या ज़रूरत थी अब आने वाला समय ही बताएगा HP स्पोर्ट्स को। डिक्लेयर जोन में गेंद चली गई और पर कैच हो सकती थी, लेकिन विकेट कीपर ने कोई कोशिश नहीं की थी, इतना एफर्ट नहीं दिखा था। सुजय पाटिल ओवर नंबर 2 में पूरी तरह से सफल होते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद केवल रन बने 11 रन 3 विकेटों के नुकसान पर। बची हुई अब 2 ओवरों में जीतने के लिए 30 रनों की जरूरत। अब जो रिक्वायर्ड रन रेट 15 को छूता हुआ, ड्रिंक्स ब्रेक का समय होता हुआ, देखिए इस अपील को सक्सेस बनाने के लिए मैन ऑफ दिस सीरीज के लिए जो ट्रॉफीज है लेड शिवाजी केने की याद में योगेश केने की तरफ से बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर के लिए ट्रॉफी लेड गणपत छोरगे की याद में किरण छोरगे की तरफ से डिसिप्लिन ऑफ APL टीम, डिसिप्लिन टीम सिल्वर कॉइन यशवंत छोरगे की तरफ से। जो फाइनल टीम के लिए जो मेडल है दोनों टीमों के लिए, रनर अप और विनर के लिए जो सत्यवान जोशी की तरफ से। मोस्ट सक्सेस इन APL 2021 सत्यवान जोशी की तरफ से कैश प्राइज है 1010 रुपये। टॉस अब देख सकते हैं टॉस बॉक्स में जो हमें स्पॉन्सर किया गुरुनाथ चोरगी की तरफ से। APL के लिए जो कलरफुल ड्रेसेस माननीय श्री विश्वपाल रामदास केने की तरफ से हमें स्पॉन्सर किए। जो APL इस वक्त चल रही है हमने गांव में, उसके लिए जो गेंद हमें स्पॉन्सर किए सूर्यकांत बारशी और खंडू पाटिल की तरफ से। साथ ही साथ मैन ऑफ द मैच के लिए कोल्ड ड्रिंक्स नैनेश्वर बारशी, अविनाश जोशी। यूट्यूब लाइव जो हमें स्पॉन्सर किया है DY फाउंडेशन के मेंबर सत्यवान जोशी। इंटरनेट की सुविधा उपलब्ध कर दी है सागर पाटिल। ड्रिंक्स नवनाथ पाटिल की तरफ से। और वेज और नॉन वेज जो हमें खाना दोपहर में स्पॉन्सर किया अजय केने और शरद केने की तरफ से। ब्रास बॉन्ड जो स्पॉन्सर किया था महेंद्र केने। लकी ड्रॉ के लिए साइकिल विनोद छोरगी की तरफ से। स्टम्प्स जो देख रहे हैं अब हमें स्पॉन्सर किए मनीष बारशी। और सुबह का जो ब्रेकफास्ट जो नाश्ता था हमें स्पॉन्सर किया था सागर फ्लोरे ने। टॉस विनिंग कैप्टन के लिए जो एनर्जी ड्रिंक कोल्ड ड्रिंक से हमें स्पॉन्सर किया रोहन पाटिल और प्रणय दलवी की तरफ से। खेल की शुरुआत होती हुई 2 ओवर की समाप्ति के बाद पूरी तरह से लक्ष्मण स्पोर्ट्स का पकड़ा हावी नजर आता है। मैच पर कहीं ना कहीं पकड़ उन्होंने बना ली है। जिस तरह से केवल 11 रन बने 3 विकेटों के नुकसान पर। बची हुई 12 गेंदों पर जीतने के लिए 30 रनों की जरूरत। क्या कुछ होता है बची हुई 12 गेंदों पर। पंकज गेंदबाजी में और एक परिवर्तन होता हुआ सामना करे बैट्समैन पीयूष हालांकि ओपन करने के लिए आए थे, लेकिन अभी भी कोई बड़ा शॉट्स नहीं खेल पाए और उनका साथ देने के लिए भावेश। पंकज की पहली गेंद ओवर नंबर 3 की सामना करते हुए पीयूष समय के मामले में कोऑपरेट करे। खेल की शुरुआत होती हुई पीयूष के लिए पंकज राइट आर्म ओवर द विकेट, डाउन द विकेट खेला है। गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की दिशा पर, खिलाड़ी मौजूद लेकिन मिस फील्ड और बैकअप के लिए आए थे खिलाड़ी सागर, उनसे भी मिस फील्ड होती हुई गेंद चली गई डाउन द विकेट 4 रनों के लिए। बेकरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा। ये देखिए किस तरह से शॉट्स को खेला था डाउन द विकेट, बॉलर के सर के ऊपर से गेंद चली गई थी स्ट्राइट। ये देखिए मिस फील्ड और बैकअप के लिए जो खिलाड़ी आए थे उनसे भी मिस फील्ड और 4 रन बनते हुए। अब सिक्सर और बाउंड्रीज की जरूरत है और पहली गेंद पर पंकज के अटैक करते हुए पीयूष केने 15 पर उछलता हुआ स्कोर। जीतने के लिए अभी भी 26 रनों की जरूरत।
ऑन साइड में खेल दिया, एलिवेशन नहीं बना, गेंद जमीन के सारे तेज सरकती हुई आउटफील्ड में, मिस फील्ड, दूसरे की कोशिश और 2 रन बनाते हैं इस बीच पीयूष। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 17 के ऊपर। कहीं ना कहीं तीसरे ओवर में अब अटैकिंग मूड में नजर आते भी पीयूष, जबकि पहले 2 ओवर में काफी निराश किया उन्होंने अपनी टीम को। अब गेयर को कहीं ना कहीं चेंज करते हुए मिड ऑन के खिलाड़ी को अब थोड़ा सा वाइडिश शॉट मिड विकेट की दिशा पर किया है, जबकि एक खिलाड़ी शॉट एक्स्ट्रा कवर पर और एक शॉट स्क्वायर लेग की दिशा पर छोड़ दिया ऊपर बल्लेबाज ने और छोड़ दिया विकेट कीपर ने। एक्स्ट्रा के मदद के साथ इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। तीसरे ओवर में अब महंगे खर्च होते हुए अभी तक 2 गेंदों पर 8 रन खर्च किए पंकज ने, जबकि पहली 2 ओवर में केवल 11 रन बने थे और 12 गेंदों पर 30 रन की जरूरत है, जिसमें पहली 2 गेंदों पर 8 रन बने। ये मैच आखिरी गेंद तक जा सकता है जिस तरह से खेल चल रहा है दोनों भी टीमों के बीच में। फिर से उठाने की कोशिश, बीट वे बैट्समैन, बीट वे विकेट कीपर, गेंद चली गई पीछे डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 बची हुई गेंदों पर जीतने के लिए 21 रनों की जरूरत। ये और बहुत कुछ बता सकता है इस मैच का पूरा पिक्चर। और अगली 3 गेंदें काफी निर्णायक रहेंगी पंकज की। फिर से उठाने की कोशिश, लेकिन गेंद को पूरी तरह से कैरी नहीं कर पाए थे विकेट कीपर। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 21 बची हुई अब कुल मिलाकर 8 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। डू और डाई, करो या मरो की स्थिति अब निर्माण होती है भी एचपी स्पोर्ट्स आमने के लिए। 2 अगर अच्छी गेंदें निकल गई पंकज की तो फिर मैच पर हावी होंगी और मजबूत पकड़ बना लेंगी लक्ष्मण स्पोर्ट। इस 2 गेंदों पर अगर बड़े शॉट्स आते तो फिर कहीं ना कहीं मैच में वापसी करेंगी एचपी स्पोर्ट्स। पंकज और दी विकेट भावेश के लिए, हवा में खेला हुआ शॉट, खिलाड़ी मौजूद और बड़ी विकेट हासिल करते हुए पंकज बैट्समैन भावेश के रूप में। हे थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या धन्यवाद डीजे। मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी हमें स्पॉन्सर की लेड लक्ष्मण शिलार की याद में मनोहर केनी की तरफ से, 500 रुपए का जो कैश प्राइज है सुरेंद्र दलवी की तरफ से, स्वीट्स बॉक्स कल्पेश पाटिल, कोल्ड ड्रिंक्स आदेश जोशी और जो फोटो फ्रेम जो गिफ्ट टेम्पर है हमें लेट मंगल पाटिल की याद में रमेश पाटिल की तरफ से, स्वीट्स बॉक्स और कोल्ड ड्रिंक हमें लेट अविनाश पाटिल की याद में दशरथ पाटिल की तरफ से, राजेश टेकड़ीकर की तरफ से स्वीट्स बॉक्स से परेश बारशी विद्यमान ग्राम पंचायत मेंबर है। बीट वे बैट्समैन और आउट घोषित करते हुए बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद चली गई थी, हल्का सा किनारा किस चुंबन लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। प्रशांत चोरगे आणि देवेन पाटील, प्रशांत चोरगे आणि देवेन पाटील यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे। प्रशांत चोरगे आणि देवेंद्र पाटील। योगेश जादव की तरफ से हेल्थ एनर्जी ड्रिंक है और नैनेश्वर महाराज का पूरा बायोग्राफी जो बुक से हमें स्पॉन्सर किया है माननीय श्री संतोष जोशी सर की तरफ से। माननीय श्री अमोल जी सालवी हमने के एक्स फॉर्मर क्रिकेटर है हो, उनसे निवेदन आपको भी वीआईपी मंच पर आना है। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 21 बना और बची हुई अब 1 ओवर में जीतने के लिए 20 रनों की जरूरत। इक्वेशन अब बहुत मुश्किल नजर आ रहा है, दिल्ली अब दूर नजर आती हुई। सागर गेंदबाजी के लिए आते हुए
पहली गेंद और बोल्ड होते हुए पर राजेश बार्शी। हे थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा आज आमने गावानं चषक ठेवलाय। हालांकि गेंदबाज का नाम है सागर, लेकिन अगर से नाम काफी मशहूर उनका अगर। हालांकि हमने के जो कुछ खिलाड़ी है सोशल मीडिया पे बहुत कुछ करते रहते, हम अक्सर देखते। कुमार के ने फोटो एडिटिंग में उनका तो कोई जवाब नहीं है। हालांकि मोहन पाटिल, कई ऐसे नाम है, कई ऐसे चेहरे। नए बैट्समैन अब प्रसाद आ चुके। बची हुई 5 गेंदें और 20 रनों की जरूरत। इक्वेशन काफी डिफिकल्ट और मुश्किल नजर आता है। मैच अब कहीं ना कहीं अब हाथ से दूर नजर आती है भी एचपी स्पोर्ट्स से। माननीय श्री डाउन दी विकेट, लॉन्ग ऑन की दिशा पर खिलाड़ी मौजूद, दूर से आते हुए सुजय पाटिल, बढ़िया रनिंग कैच। क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा आज आमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा आज आमने गावानं। धन्यवाद डीजे। माननीय श्री माजी सरपंच राम दलवी साहब का आगमन होता हुआ आपका हमने प्रीमियर लीग में ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से जो ईपीएल की जो कमेटी है जिन्होंने मेहनत की, उनकी तरफ से आपका विशेष आभार व्यक्त करते। अब पारी बिखरती हुई 7 विकेटों के नुकसान पर 21 पर स्कोर अब अटक चुका है। ट्रैफिक जाम जिस तरह से होती है इस तरह से अब स्कोर रुक चुका है। पीछा किया था गेंद का, लेकिन ऑफ स्टंप के अधिक बार वाइड, स्कोर आगे सरकता हुआ वाइड की मदद के साथ 22। अब हम कह सकते हैं कि मैच की सिर्फ औपचारिकता शेष, क्योंकि टेलेंडर्स टेल बैटिंग अब शुरू हो चुकी है एचपी स्पोर्ट्स की। ड्राइव करते हुए बॉलर बैक ड्राइव और रनआउट के रूप में विकेट गिरता अब बिपिन के रूप में। क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा आज आमने गावानं चषक ठेवलाय। देखिए दोपहर में जो वेज खाना है जो हमें स्पॉन्सर किया है माननीय श्री राम दलवी साहब, जो माजी सरपंच है ग्रुप ग्राम पंचायत हमने और हमने पढ़ा के। अगर राइट आर्म ओवर दी विकेट, फिर से ऑन साइड में खेलने की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी कनेक्शन नहीं हुआ था। अंधाधुंध बल्ला चाहता, ब्लाइंड स्विंग किया था बैट्समैन ने, गेंद तेज निकल गई थी विकेट कीपर के पास। देखिए अभी तक उन्होंने 3 विकेटें हासिल की अपनी टीम के लिए। अगर पाटिल ने अपने टीम के लिए फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया है, शॉट मिड ऑन पर बढ़िया फील्डिंग। सवाल पूछा था वहां पर रनआउट के लिए, लेकिन क्रीज में पहुंच गए थे बैट्समैन। सिर्फ एक गेंद शेष है अब इस इनिंग की, और इसके बाद अगला मुकाबला रहेगा जिस तरह से बालाराम स्पोर्ट्स बनाम पांडुरंग स्पोर्ट्स के बीच में। उसके बाद 4 ओवर का एक मैच रहेगा साहिल स्पोर्ट्स बनाम मनोज स्पोर्ट्स के बीच में, और उसके बाद लूजर टीम जो कॉल बैक राउंड जगदीश स्पोर्ट्स बनाम इंदिरा स्पोर्ट्स के बीच में जो सुपर ओवर रहेगा। और इसके साथ इस मैच को जीत लिया है लक्ष्मण स्पोर्ट्स ने। अनेक अनेक अभिनंदन लक्ष्मण स्पोर्ट्स एंड हार्ड लक टफ लक एचपी स्पोर्ट्स। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने बल्लेबाजी में 19 रनों का योगदान दिया और गेंदबाजी में 2 बड़े विकेट हासिल किए थे। नाम है पंकज। पंकज इज द मैन ऑफ द मैच। उन्नीस रनों की विशाल पारी खेली थी जिसमें 2 सिक्सर के मदद के साथ ये देखिए खूबसूरत
ट्रॉफीज को दिखाया जा रहा है। ये बैंड जो हमें स्पॉन्सर किया है महेंद्र केने साहब की तरफ से। ये सुबह का जो सेशन था, अपने गांव में जो रैली, हर्ष उल्लास का माहौल नजर आता हुआ। ये एकता, हालांकि हमने गांव की एकता और अखंडता हमेशा चर्चे में रही है। आइए मैन ऑफ द मैच के लिए पंकज आपको आगे आना है। हमारे तमाम स्पॉन्सर का हम आभार व्यक्त करते हैं जिन्होंने ट्रॉफीज, गिफ्ट हैम्पर, स्वीट्स बॉक्स, एनर्जी ड्रिंक्स हमें स्पॉन्सर किए। माननीय श्री राम दलवी साहब की तरफ से हम पंकज को ट्रॉफी देने जा रहे हैं, जिन्होंने 19 रनों की पारी के लिए और 2 विकेट हासिल की अपने टीम के लिए। जो हमें स्पॉन्सर किए मनोहर केने की तरफ से, और कैश प्राइज जो स्पॉन्सर किया सुरेंद्र दलवी की तरफ से। संजय केने की तरफ से हम अगला इनाम हम देने जा रहे हैं, जो स्वीट्स बॉक्स और एनर्जी ड्रिंक माने श्री संजय केने के शुभ हाथों से कल्पेश पाटिल और आदेश जोशी स्पॉन्सर ये गिफ्ट हैम्पर दे रहे। राज पाटिल की तरफ से हम हमारा अगला गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर रमेश पाटिल और दशरथ पाटिल स्पॉन्सर। उसके बाद राजेश टिकड़ीकर और परेश बारशी स्पॉन्सर हम गिफ्ट हैम्पर देने जा रहे हैं। सूर्यकांत बारशी की तरफ से एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर योगेश जादव और यशवंत छोरगे की शुभ बातों से हमें अगला गिफ्ट हैम्पर देने जा रहे हैं। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी पंकज, जिन्होंने 19 रनों की पारी के लिए और जिसमें 2 विकेट गेंदबाजी में हासिल किए। आइए दोस्तों अगले मैच की तरफ हम बढ़ रहे हैं, जहां पर मुकाबला बालाराम स्पोर्ट्स बनाम पांडुरंग स्पोर्ट्स के बीच में। पहले इनिशियल ओवर के लिए जो 4 ओवर के लिए माइक्रोफोन पर आएंगे, जिन्होंने अंतर्राष्ट्रीय मैचेस जो रेडियो कमेंट्री है यशस्वी के माध्यम से की है, मेरे काबिल दोस्त घातक कमेंटेटर पहले 4 ओवर के लिए, और पहले ओवर के लिए घातक गेंदबाज सागर फुलोरे। बहुत बहुत धन्यवाद आदित्य। कमेंटेटर भी घातक होते हैं, मुझे आज पहली बार पता चला है। आदित्य जाधव जब कमेंट्री बॉक्स में होते हैं तो बहुत ज़बरदस्त माहौल बना रहता है।